नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सर्व ज्या काही जिल्हा बँकेची भरती आहे त्या जिल्हा बँकेच्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्न पाहत आहोत आपण. याच्यामध्ये तुम्हाला 5 मिनिटांमध्ये 10 प्रश्न मी विचारणार आहे. आपली ही रॅपिड फायर टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा अभ्यास कितीपर्यंत झालेला आहे हे नक्कीच समजणार आहे आणि अजून आपल्याला अभ्यास किती करावा लागणार आहे याचंही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आकलन होणार आहे. त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, सर्वांनी पटपट जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्नाचं उत्तर असणार आहे किंवा तुमचं जे प्रश्नाचं उत्तर ठाम असणार आहे ते मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे. म्हणजे तुमचं उत्तर जे बरोबर आहे का चूक आहे ते तुम्हाला लगेच इथं समजणार आहे. तर मित्रांनो, आपला हा आजचं तिसरं लेक्चर आहे. अशा पद्धतीने आपण भरपूर सगळे लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व की सामान्य ज्ञान असेल, जनरल नॉलेज असेल किंवा तर्कशास्त्र असेल, अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. खूप नवनवीन प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. म्हणजे तुमची 5 मिनिटांमध्ये 10 प्रश्नांची तयारी अचूक होऊन जाईल आणि तुम्हालाही समजेल की तुम्ही कुठपर्यंत आहात. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या लेक्चरला. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर पहा, पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. बघा, प्रश्न अतिशय सोपा आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी याचे प्रमाण टिंबटिंब आहे. इथं काय विचारलेलं आहे, भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण विचारलेलं आहे. कदाचित इथं तुम्हाला लांबी आणि उंची पण विचारलं जाऊ शकतं, असं इथं कन्फ्युजन केलं जाऊ शकतं. त्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला पहिल्यांदा काय विचारलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. तुमचं जे मनामध्ये उत्तर आहे ते कमेंट केलं आहे का? बघा, याचं करेक्ट आन्सर आहे 2:3. काय असते उंची आणि लांबी? भारताच्या राष्ट्रध्वजाच्या उंची आणि लांबीचे प्रमाण आहे ते 2:3 आहे. पुढचा दुसरा प्रश्न, अन्न पदार्थाची ऊर्जा टिंबटिंब या परिमाणात मोजली जाते. अर्घ, कुलोम, किलोजूल आणि कॅलरीज. करेक्ट आन्सर बघा काय आहे तुमचं इथं, कॅलरीज. अन्न पदार्थाची ऊर्जा कॅलरीज या परिमाणात मोजली जाते. पुढचा प्रश्न तिसरा तुमच्या समोर आहे. इन्सुलिन हे प्राण्याच्या टिंबटिंब या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे. जठर, आतडे, यकृत, स्वादुपिंड. आणि करेक्ट आन्सर आहे याचा मित्रांनो स्वादुपिंड. चौथा प्रश्न तुमच्या समोर, हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे? फिनलंड, ग्रीनलंड, स्वित्झर्लंड, न्यू गिनी. चला, करेक्ट आन्सर द्यायचा आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे पहा मित्रांनो, फिनलंड. पाचवा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे. भारतीय वायुसेनेतील मिग-21 हे लढाऊ विमान स्वतंत्रपणे उडवून एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान खालीलपैकी कोणी मिळवलेला आहे? पुनीता अरोरा, निवेदिता चौधरी, अवनी चतुर्वेदी आणि रवींद्र शोभने. करेक्ट आन्सर बघा काय आहे याचं, अवनी चतुर्वेदी. पुढचा सहावा प्रश्न तुमच्या समोर आहे. अंजली भागवत या खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी प्रसिद्ध आहेत? अंजली भागवत या खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी प्रसिद्ध आहेत? धावपटू, नेमबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस. आणि बरोबर आहे, तुम्ही करेक्ट आन्सर दिलेला आहे नेमबाजी. पुढचा सातवा प्रश्न तुमच्या समोर आहे. 17 जानेवारी 2020 रोजी कोणत्या दळणवळणाच्या अत्याधुनिक उपग्रहाला प्रक्षेपित करण्यास भारतीय अवकाश संशोधन संस्था शास्त्रज्ञांना यश आले आहे? प्रश्न पुन्हा एकदा बघा. 17 जानेवारी 2020 रोजी कोणत्या दळणवळणाच्या अत्याधुनिक उपग्रहाला प्रक्षेपित करण्यास भारतीय अवकाश संशोधन संस्था शास्त्रज्ञांना यश आले आहे? GSAT-30, GSAT-17, GSAT-5P, INSAT-4CR. आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो GSAT-30. आठवा प्रश्न तुमच्या समोर आहे. सन 2019 या वर्षीची विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? डॉक्टर अनिल काकोडकर, अनुराधा पाटील, डॉक्टर अशोक केळकर, अविनाश बिनीवाले. आणि याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो अनुराधा पाटील. पुढचा नववा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. पूर्णपणे
भारतात विकसित केलेली रोटावॅक हे वॅक्सिन च्या पूर्वपात्र चाचणी यशस्वी ठरले. हे वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिले जाते? डेंग्यू, डायरिया, पोलिओ आणि कॅन्सर. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो डायरिया. आणि 10वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आजच्या प्रश्न मालिकेतील. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे? मुंबई, हैदराबाद, दिल्ली, पुणे. चला, याचा करेक्ट आन्सर तुम्हाला सर्वांना माहित असणार आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे पुणे. तर मित्रांनो, हे आजचे 10 प्रश्न झाले. तुम्हाला अशाच पद्धतीनं उद्याही 10 प्रश्न 5 मिनिटांमध्ये विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.